भारतीय आयुर्वेदामध्ये योगाला फार मोठं प्राधान्य आहे. योगामुळे अनेक आजार व रोगापासून मुक्तता मिळते. भारतीय शिक्षणाच्या इतिहासामध्ये शारीरिक शिक्षणालाही प्राधान्य देण्यात आलं आहे. या शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आपलं आरोग्य तंदुरुस्त कसं ठेवावं याच्या अनेक बाजू आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने उत्तेजक हालचाली, कसरत, मैदानी खेळ ह्या गोष्टी केल्यानंतर किंवा वॉर्मअप केल्यानंतर एक शरीर तंदुरुस्त व सदृढ राहण्यास मदत होते. तसेच योगाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीने रोज सकाळी किमान वयामानाच्या विचारानुसार 40 ते 45 मिनटं योगा किंवा आसन, ज्याला आपण असं म्हणतो, ते केले पाहिजे. यापासून आपल्याला ताजेतवानापणे वाटते, शरीर निरोगी राहते, दिवसभर कामामध्ये थकवा जाणवत नाही. एखाद्या व्यक्तीला काही शारीरिक आजार असेल त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये ठेवता येते. विशेष करून BP, शुगर, थायरॉईड या व्यक्तींनी नित्यनेमाने व रोज सकाळी न चुकता रोज 1 तास योगा केलाच पाहिजे. योगा करण्याचे वेगवेगळे आसन व वेगवेगळे प्रकार आहेत. हे प्रकार आपण आत्मसात केले पाहिजे. हे आत्मसात करत असताना बरेच जण योगा करतात, परंतु योगा करत असताना सूत्रबद्ध पद्धतीने किंवा साचेबद्ध पद्धतीने योगा करत नाही. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. म्हणून योगा करत असताना किंवा ग्राउंडवर सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींची संख्या भरपूर असते, परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने ह्या व्यक्ती कोणत्याच प्रकारे शारीरिक हालचाली करत नाही. त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणून योगा करत असताना सुरुवातीला बेसिक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. या गोष्टी समजून घेत असताना त्या नियमाप्रमाणे आपण केल्या पाहिजे. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती एखादा योगा प्रकार करत असताना तो चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे ते आपल्या शरीरावर त्याचे वेगळे परिणाम होऊ शकते. उदाहरणार्थ कपालभाती असेल. बरेच जण कपालभाती करत असताना सांगितलं जातं बघ, कपालभाती या सगळ्या आजारावर रामबाण उपाय आहे. परंतु तिची स्टेप ते करत असताना त्या बसण्याची पद्धत, हे सगळ्या गोष्टी आपण तंतोतंत पाळल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, शारीरिक हालचाली करत असताना आपण दुसरा विचार न करता त्या विचाराशी निगडीत असलं पाहिजे. मन एकाग्रता केलं पाहिजे. जेव्हा मन एकाग्रतेच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी करू तेव्हाच ह्या गोष्टी आपल्याला साध्य करता येईल. म्हणून शारीरिक क्षमता किंवा शरीर सदृढ ठेवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीला योगा करणं गरजेचं आहे किंवा वॉर्मअप करणं गरजेचं आहे. हे करत असताना आज अनेक यूट्यूब चॅनल्स, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा मार्केटमधील काही पुस्तके हे आपल्याला चालता बोलता ज्ञान देत असते आणि त्याचे आपण अवलोकन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण म्हणतो जग 21व्या शतकात मोठे झालं आहे. प्रत्येकाकडं आज अँड्रॉईड मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आपण त्या गोष्टी आत्मसात करत नाही, त्या गोष्टी सिस्टमॅटिकपणे पाहत नाही. म्हणून योगासने करत असताना एकाग्रता असणं गरजेचे आहे आणि शक्यतो हे योगासने करण्याचा कालावधी जो आहे हा सकाळचाच चांगला आहे. बरेच जण म्हणतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. हे माझ्या तरीमध्ये चुकीचं आहे. सकाळचा टाईम
अत्यंत चांगला आहे. शुद्ध हवा, पोषक वातावरणामध्ये आपण योगा केला पाहिजे. हा आपल्या शरीरासाठी, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी निरोगी तरुण पिढी असणं फार गरजेचे आहे. त्यातूनच सशक्त भारत घडू शकतो. म्हणून योगा हा नित्यनियमाने केला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे.